हेडलाईनचे प्रायोजक आहेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे पिंपरी चिंचवड विद्यापीठ पुणे। खडकवासला धरणातून सुमारे 22,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग। पुण्यातील भिडेपूल पाण्याखाली, मुठा नदीनं धारण केलं रौद्ररूप। पुण्याच्या एकतानगरमध्ये शिरलं पावसाचं पाणी। अग्निशमन दलाकडून मदत कार्य सुरू। वृद्ध व्यक्ती आणि 22 दिवसांच्या बाळाला सुद्धा प्रशासनानं वाचवलं। धुळे शहरासह जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस। शहरातून वाहणाऱ्या पांझरा नदीला पूर। शहरामध्ये सखल भागामध्ये साचलं पावसाचं पाणी। महाराष्ट्रामध्ये पावसाची संततधार सुरू। मराठवाड्यातही बरसतोय वरुण राजा। अनेक नद्यांची पात्र रुंदावली। वसमत कुरुंदा हिंगोली राज्यमार्ग वाहतुकीसाठी बंद। कयाधू नदीच्या पुलावरून वाहतंय पावसाचं पाणी। महापुरामुळे शेकडो हेक्टर शेती पाण्याखाली। डहाणूमध्ये पावसामुळे साकव गेला वाहून। रुग्णालयामध्ये नेताना हाल। तर पालघर जिल्ह्यातील डोंगरीपाडा इथली धक्कादायक घटना। आष्टीच्या भाजपा कार्यकर्त्याचा मुजोरपणा। कर्जमाफीच्या मुद्द्यावरती वाद। सरकारी बँक मॅनेजरच्या कानशिलात लगावली। खड्डाबळींनी नाशिककर संतापले। खड्ड्यांच्या मुद्द्यावरून महाजन भुजबळ आमने सामने। रुग्णालयामध्ये सुईणीचा हलगर्जीपणा। जन्माला आलेलं बाळ हातातून सटकलं। नवजात बालक जमिनीवर पडून गंभीर जखमी। तिसरीतल्या मुलाला मुख्याध्यापक चावला। मास्तर पोरांवर कुणाचा राग काढताय? अहिल्यानगरच्या संतप्त पालकांचा सवाल। दुरुस्ती करू नका सांगूनही ऐकलं नाही। झाली दुर्घटना। गेला 10 जणांचा जीव। दोघात आला तिसरा तर नवऱ्याला विसरा। बायकोनं लफड्यासाठी नवऱ्याचा केला खून। वाशिमच्या कुटुंबामध्ये घडला धक्कादायक प्रकार। चंद्रकांत पाटील यांना नोबेल पुरस्कार द्या। चंद्रकांत पाटलांवरती संजय राऊतांची टीका। दगडांवरील हातांचे ठसे आधारीशी लिंक करा, पाटलांचं वक्तव्य। तुकाराम मुंढेंच्या विभागाचा न्यायालय प्रशासनाला दणका। मुंबई उच्च न्यायालयाच्या उपाहारगृहाचा परवाना निलंबित। बीएमसीच्या खिचडीमध्ये सापडली काच। पेडणेकरांनी खिचडी खाऊन केली तक्रार। दंगलखोर आमच्या पालकांचा जीवच घेणार होते। जखमी दिल्ली पोलिसांच्या मुलांची वेदना उघड। तर नवी दिल्लीमध्ये झाली पीडितांची पत्रकार परिषद। उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवारांच्या कामाचा झपाटा। सकाळी 7 पासून बीडच्या दौऱ्यामध्ये विविध कार्यक्रम लावले मार्गी। निकृष्ट कामामुळे रस्ता खचला। स्कूल बस चिखलामध्ये फसली। येवल्यातील बदापूर ब्राह्मणगाव रस्त्याची दुरावस्था। कल्याणमधील रस्त्यांवर खड्डेच खड्डे। कल्याण डोंबिवली मनपा विरोधात काँग्रेस आक्रमक। खड्ड्यांमध्ये माती टाकून लावली कमळाची फुलं। महाराष्ट्रामध्ये गावोगावी मैताची विटंबना। स्मशानभूमी नसल्यानं पावसामध्ये होत आहेत अंत्यसंस्कार। नमस्कार, मी सिद्धेश ताकवले आणि आपण पाहताय जय महाराष्ट्र बुलेटिन मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी आहे पुण्यातून। पुण्यातल्या एकता